मोठी बातमी सध्या समोर येते मान्सून संदर्भात। आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण केरळमध्ये मान्सून हा दाखल झालेला आहे। त्यामुळे यावेळी आठवडाभरापूर्वीच हा मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे। आठवडाभरात मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होईल। त्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांची आता शेती कामांसाठी लगबग देखील सुरू होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे मान्सून संदर्भात मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। येत्या काही दिवसातच मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज होता। त्यामुळे यातच आता केरळमध्ये मान्सून आज दाखल झाल्यानं आठवडाभरातच मान्सून हा महाराष्ट्रात देखील दाखल होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कामं सुरू झाली आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे, त्याबरोबरच आठवडाभरात मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होईल, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, आपण बघितलं तर राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या अवकाळी पावसामुळे सर्वत्र ठिकाणी आपण बघितलं राज्यात झोडपून काढलेलं आहे। आणि आता आपण मुंबई येथील मरीन ड्राइव्ह या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणचं आपण वातावरण बघितलं तर पूर्णपणे दमट वातावरण झालेलं आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं मोठा सरप्राईज आता मान्सून यांनी दिलेली आहे। केरळमध्ये 8 दिवसात आधीच सरप्राईज एंट्री मान्सूनने केलेली आहे। मान्सून अखेर केरळमध्ये दाखल देखील झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आलेली आहे। आणि यापूर्वी आपण बघितलं 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी दाखल झाला होता केरळमध्ये आणि त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळमध्ये दाखल झालेला आहे। आणि आता पुढील 4 ते 5 दिवसात कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे। आणि आपण म्हणतो मुंबई 1 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। आणि केरळमध्ये हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते आणि केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभर आगेकूच करते। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून तळ कोकणात जोरदार मान्सून पाऊस सुरू असेल। तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मुंबईमध्ये देखील आता पाऊस आता लवकरात लवकर येणार आहे, त्यामुळे नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर उकाडा देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि आपण बघितलं आता जो केरळमध्ये मान्सून लवकरात लवकर दाखवला आहे, त्यामुळे आता मुंबईमध्ये देखील जो पाऊस उशिरा म्हणजे 13 ते 14 तारखेला दाखल होतो मुंबईमध्ये, तो आता लवकरात लवकर म्हणजे 5 तारखेला मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। निश्चित ज्या पद्धतीने आपण पाहिलं मनोज की केरळमध्ये मान्सून लवकर दाखल झालेला आहे, त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमधली जी महानगरपालिकेची पावसाळ्यापूर्वीची कामं होती, आता ही कामं पूर्ण करण्यासाठी महापालिकेसमोर कमी अवधी आहे। त्यामुळे आता महापालिकेसमोर किती मोठं आव्हान आहे? नक्कीच आपण बघितलं तर पावसाळा ही मुंबईमध्ये लवकर म्हणजे राज्यामध्ये लवकर दाखल होणार आहे। त्यामुळे मोठा टास्क तो आहे तो महानगरपालिकेला असणार आहे, कारण की जे पावसाळ्यापूर्वीची कामे आहेत ते लवकर करण्यासाठी पालिकेने 31 मेची डेडलाईन ही घेतलेली होती। पण आता आपण बघितलं 31 मेच्या अगोदर संपूर्ण पाऊस लवकर येणार असल्यामुळे लवकरात लवकर कामं आहेत जी म्हणजे नालेसफाई असेल, रस्त्याची कामं असेल, ही लवकरात लवकर पूर्ण करावी लागतील। त्यामुळे नागरिकांना जो होणारा त्रास आहे तो कुठेतरी होणार नाही। त्यामुळे मोठा टास्क आपण बघितलं महापालिकेला असणार आहे। आणि यापुढे आपण बघितलं नागरिकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण की उकाडा आपण बघितलं मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पण आपण बघितलं या ठिकाणी अवकाळी पाऊस देखील मोठ्या प्रमाणामध्ये आणि जोरदार पडत आहे। त्यामुळे कोकण असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, तसं इतर राज्य असतील त्या ठिकाणी देखील पावसाने सर्व झोडपून टाकलेलं आहे। पण आपण बघितलं मान्सून आता लवकरात लवकर दाखल होणार। केरळमध्ये पण आपण बघितलं लवकर मान्सून ह्या एंट्री घेते। या अगोदर आपण बघितलं केरळमध्ये भरपूर अगोदर मान्सून हे केलं होतं, पण आता आपण बघितलं या ठिकाणी केरळमध्ये पण मान्सून दाखल झालेला आहे। निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता महापालिकेकडून कशा पद्धतीने ही कामं केली जातात, त्याचबरोबर आता केरळमध्ये जो मान्सून दाखल झालाय महाराष्ट्रात कधीपर्यंत येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मान्सून संदर्भात आनंद वार्ता सध्या समोर आलेली आहे। केरळमध्ये आज मान्सून दाखल झालाय, तर आठवडाभरातच मान्सून हा महाराष्ट्रात देखील धडकणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता राज्यातल्या जनतेसाठी अतिशय दिलासादायक बातमी पाहायला मिळते।